आज आपण अशा एका कथेचा उलगडा करणार आहोत जी ऐकून तुम्ही नक्कीच विचार करायला लागाल। अधिक मास महात्म्याच्या 4थ्या अध्यायातील ही कथा म्हणजे फक्त एक गोष्ट नाहीये, तर ती विश्वाच्या न्यायाची आणि आपल्या कर्माच्या हिशोबाची एक अचूक नोंदवही आहे। चला तर मग या सादरीकरणातून आपण पाहूया की कर्माचे अदृश्य धागे आपलं जीवन कसं विणत असतात आणि त्याचे परिणाम कसे समोर येतात। आता इथे जरा लक्ष द्या। एका घनदाट झाडाखाली घडणाऱ्या भयंकर प्रसंगाची कल्पना करा। वाचवा, मला वाचवा असा एक आर्त टाहू तिथे घुमतोय। एक प्रवासी दुसऱ्या एका निरपराध प्रवाशाचा गळा आवळतोय, त्याला बेदम मारहाण करतोय। आणि कारण काय? तर हरवलेली पैशांची पिशवी। तो पहिला माणूस रागाने इतका अंध झालाय की पैशांसाठी या तिसऱ्या प्रवाशाला अक्षरशः जीवघेणी मारहाण करत आहे। हे दृश्य खरोखरच अतिशय विदारक आहे। तो बिचारा निरपराध प्रवासी मार खाताना श्रीहरी नारायणाचा धावा करतोय, गयावया करतोय की मी चोरी केलेली नाही। पण इथेच तर सर्वात मोठी मेख आहे। एवढ्या आर्त हाकेनंतरही स्वर्ग अगदी शांत आहे। आकाशातून कोणत्याही प्रकारची दैवी मदत तिथे पोहोचत नाहीये। देव असा गप्प का? हा प्रश्न नक्कीच अस्वस्थ करणारा आहे। तर हा होता झाडाखालचा तो विचित्र प्रसंग। आता पुढे काय घडतं ते पाहूया। ही सगळी घटनावरून पाहणारे नारद मुनी एकदम अस्वस्थ होतात। ते थेट वैकुंठात जातात आणि अत्यंत आवेगाने भगवान विष्णूंना विचारतात, प्रभू, एक भक्त तुमच्या नावाने टाहो फोडत आहे, वाचवा वाचवा अशी विनवणी करतोय, आणि तरीही तुम्ही असे शांत कसे? तुम्ही त्याला वाचवायला का धावत नाही? नारदांचा हा प्रश्न आपल्या सर्वांच्याच मनात येतो, नाही का? खरंच विचार करा, जेव्हा एखादा निरपराध माणूस एवढ्या संकटात असतो, देवाचा धावा करतो, तेव्हा देव शांत का राहतो? चांगल्या लोकांसोबत वाईट गोष्टी का घडतात? हा मानवी जीवनातला एक न सुटणारा आणि गहन प्रश्न आहे। चला या प्रश्नाचं मूळ आपण शोधूया। आता आपण नारद आणि भगवान विष्णू यांच्यातील नेमका संवाद काय होता त्याकडे वळूया। यावर भगवान विष्णू अगदी शांतपणे नारदांना म्हणतात, नारदा, तो आत्ता या क्षणी निर्दोष आहे हे नक्कीच खरंय, पण तो आपल्या पूर्वजन्मीच्या कर्माचं फळ भोगतोय। जे होतंय ते होणारच, त्यात मीही काहीच बदल करू शकत नाही। म्हणजे बघा, तो प्रवासी आत्ता निर्दोष असला तरी तो त्याच्या भूतकाळातील कर्मांच्या चक्रव्यूहात अडकलेला आहे। आता इथे प्रारब्ध म्हणजे काय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे। सोप्या भाषेत सांगायचं तर प्रारब्ध म्हणजे आपल्या पूर्वजन्मातील कर्मांचा असा भाग ज्याची फळे आपल्याला या जन्मात भोगावीच लागतात। हीच ती अदृश्य नियती आहे जी त्या झाडाखाली घडणाऱ्या प्रसंगाला कारणीभूत आहे। मग ह्या सगळ्यात मागील जन्मीचं नेमकं रहस्य काय आहे ते आता आपण उलगडूया। 3 हा आकडा इथे खूप महत्त्वाचा आहे, कारण त्या झाडाखाली असलेल्या तिन्ही प्रवाशांचा एकमेकांशी मागच्या जन्माचा घट्ट संबंध आहे। हे तिघेही आधीच्या जन्मात ब्राह्मण होते आणि एकाच आर्थिक व्यवहारात एकमेकांशी जोडले गेले होते। आता हा तक्ता बघा, कर्माचं गणित कसं अचूक जुळतंय ते तुम्हाला दिसेल। जो तिसरा प्रवासी आज मार खातोय तो मागच्या जन्मात कर्जदार होता, ज्याने कर्ज बुडवलं। दुसरा प्रवासी ज्याला आज अचानक धनलाभ झालाय तो होता सावकार, आणि पहिला प्रवासी जो आज रागाने मारहाण करतोय आणि ज्याचे पैसे हरवलेत तो होता त्या कर्जाचा जामीनदार। इथे गंमत बघा, जो दुसरा प्रवासी आहे म्हणजेच मागच्या जन्मीचा सावकार, त्याला कोणताही प्रयत्न न करता अचानक धनलाभ झाला, आणि पहिला प्रवासी जो फक्त जामीनदार राहिला होता त्याला त्याचे कष्टाचे पैसे गमवावे लागलेत। कर्माचा नियम बघा, सावकाराला त्याचे पैसे बरोबर परत मिळाले, पण ते कोणाकडून? तर ज्याने कर्जदाराची जामीनदारी पत्करली होती त्याच्याकडून। थोडक्यात सांगायचं तर जो माणूस आज मार खात आहे तो खरं तर मागील जन्मात न फेडलेल्या कर्जाची फक्त परतफेड करत आहे। न्यायाचं पारडं इथे अगदी बरोबर संतुलित झालंय। हा कर्माचा एक असा बंदिस्त वर्तुळ आहे जो स्वतःच पूर्ण होतो। यासाठी देवाला प्रत्यक्ष येऊन काहीही करायची गरजच पडली नाही। यावरूनच कर्माचा अटळ नियम कसा काम करतो ते आता आपण पाहूया। विष्णूंनी हे अगदी स्पष्ट सांगितलंय की कर्माच्या या फळांमध्ये देव काय किंवा दैव काय कोणीच कसलाही बदल करू शकत नाही। एकदा का कर्माची चक्र फिरू लागली की फळं ही भोगावीच लागतात। कर्माची ही नोंदवही, हा हिशोब पूर्णपणे चुकता करावाच लागतो। मग यातून आपण काय शिकायचं? कर्माच्या या जाळ्यात अडकायचं नसेल तर काय करावं? व्याजाच्या आशेने पैसे उधार देऊ नयेत, दुसऱ्याकडून कर्ज घेणं टाळावं, आणि उगाच मोठेपणा मिरवण्यासाठी कधीही कुणाचे जामीनदार तर अजिबात राहू नयेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेहमी सदाचारी आणि समाधानी राहावं। आता वळूया या सादरीकरणाच्या पुढच्या महत्त्वाच्या भागाकडे, दानाचे महत्त्व आणि अन्नदान।
नुसतं दान देऊन भागत नाही हे लक्षात घ्या. समोरची व्यक्ती म्हणजेच दान घेणारा सत्पात्र, सदाचारी आणि समाधानी आहे का हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. तरच तुम्हाला त्याचं खरं पुण्य मिळतं. चुकीच्या व्यक्तीला दिलेलं दान योग्य फळ देत नाही. आपल्या शास्त्रांमध्ये वस्त्रदान, गोदान आणि भूदान असे दानाचे अनेक उदात्त प्रकार सांगितले आहेत. या सर्वांचं महत्त्व नक्कीच आहे, पण या सगळ्यांमध्ये एका विशिष्ट दानाला सर्वोच्च स्थान दिले गेले आहे. आणि ते म्हणजे अन्नदान. अन्नदानासारखे दुसरे श्रेष्ठ दान नाही. भुकेलेल्या माणसाला अन्न देण्याइतकं दुसरं कोणतंही मोठं पुण्य नाही. हा या अध्यायाचा सर्वात सुंदर आणि अंतिम संदेश आहे. भुकेल्याला तृप्त केल्याने मिळणारं समाधान इतर कशातूनही मिळत नाही. तर आता थोडा विचार करा. जर आपला प्रत्येक व्यवहार, आपण भेटणारी प्रत्येक व्यक्ती हा जुन्या कर्मांच्या कर्जाचाच हिशोब असेल, तर आज आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना कोणत्या अदृश्य कर्माच्या धाग्यांनी विणलेल्या असतील यावर नक्की विचार करा. हे विवरण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.